सुषमा संतोष मुरकुटे यांची आश्रमाला मनपूर्वक भेट, वृक्षारोपण, खाऊ वाटप आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची घोषणा। आज उत्तम वृद्धाश्रम व बालक आश्रमात सुषमा संतोष मुरकुटे यांनी भेट देऊन सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले। त्यांनी आश्रम परिसरात फळझाडे व फुलझाडे लावून वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला। त्यांच्या या उपक्रमामुळे आश्रमाचा परिसर अधिक हिरवागार, सुंदर आणि सर्वांना आकर्षक होणार आहे। त्यानंतर त्यांनी आश्रमातील लहान मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्याशी मायेच्या गप्पा मारल्या। सुषमाताई आश्रमात पूर्वीपासून येत असल्याने मुलं आणि वृद्ध दोघेही त्यांचं मनापासून स्वागत करताना दिसले। त्यांच्या प्रत्येक भेटीतील साधेपणा आणि जिव्हाळा पाहून सर्वजण त्यांचे गोड कौतुक करत होते। सुषमाताईंनी आश्रमातील समस्या जाणून घेतल्या व त्यापैकी अनेक तातडीच्या बाबी तात्काळ सोडवल्या। विशेष म्हणजे आश्रमासाठी सीसीटीव्ही कॅमेरे देण्याची त्यांनी उदार घोषणा केली, ज्यामुळे सुरक्षेची पातळी अधिक मजबूत होणार आहे। त्यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या महिलांनी मुलांना मार्गदर्शन करत त्यांच्यात आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे बीज पेरले। कार्यक्रमावेळी वर्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षाताईंनी सुषमाताईंच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून आश्रमाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली। सुषमाताईंची ही भेट आश्रमातील मुलं व वृद्ध यांच्यासाठी आनंद, सुरक्षितता आणि नवचैतन्य घेऊन आली। समाजासाठी मनापासून काम करणाऱ्या अशा लोकांमुळेच मानवतेची ऊब अधिक दृढ होत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र मीडिया। प्रत्येक क्षण आपल्या सोबत।